आजच्या काळामध्ये दुग्ध व्यवसाय जर किफायतशीर करायचा असेल तर एकात्मिक दुग्ध व्यवसाय करणं गरजेचं आहे। जसं की वासरू संगोपन, कालवडींचं संगोपन, त्याचबरोबर गोठ्यातील शेणखतावरती प्रक्रिया असे वेगवेगळे प्रयोग करून आपण आपला दुग्धधंदा अधिक चांगल्या नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो। कारण आपल्याला माहिती आहे कधी कधी दुधाचे दर हे ढासळत असतात, त्यामुळे आपल्याला किंचितचा का होईना तोटा सहन करावा लागतोच। यासाठी आपण सेंद्रिय खत निर्मिती करून हा तोटा भरून काढू शकतो। त्यासाठी आपण सेंद्रिय खत निर्मिती केली पाहिजे। त्यामध्ये बोकाशी खत, प्रोम खत, गांडूळ खत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या स्लरी म्हणजे जसं की वेगवेगळे अर्क तयार केले पाहिजेत आणि त्यातून आपल्या शेतीचा आणि आपल्या पशुपालनाचा फायदा करून घेतला पाहिजे। आणि असाच फायदा आपल्या गोविंद डेअरीच्या पशुपालिका सौ मनीषा संदीप पवार राहणार राजाळे यांनी केला आहे। चला तर मग पाहूया त्यांचे यावरती मनोगत। नमस्कार, माझे नाव मनीषा संदीप पवार, मुक्काम पोस्ट राजाळे, तालुका फलटण, जिल्हा सातारा। आमच्याकडे आज एवढ्या गायी आहेत आणि दुग्ध व्यवसाय अगदी आम्ही चांगल्या रीतीने करतो, पण तसेच शेतीसाठी आम्हाला चांगल्या प्रतीचे खत मिळावे म्हणून आम्हाला गोविंद डेअरीतून खूप चांगलं मार्गदर्शन मिळाले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काही खतं तयार केलेली आहेत। तर आज त्या खतांमुळे आपल्या जो शेतीचा कस आहे तोही चांगला आहे आणि रासायनिक खत वापरण्यापेक्षा आपण जर हे खत वापरून आम्हाला प्रतीचं उत्पादन मिळत आहे, तर त्याच्यामुळे आम्ही जास्त आमचा कल जो आहे तो सेंद्रिय खतांकडे वळवलेला आहे। तर आपण जे आहे दशपर्णी अर्क किंवा सोल्युशन, प्रोम खत या प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे खत आहेत, तर त्याचं प्रशिक्षण आम्हाला गोविंद डेअरी मार्फत मठाची वाडी इथे मिळालेला आहे। तर याचा नक्कीच आमच्या शेतीला चांगला फायदा झालेला आहे। हे जे खत आहे ह्याच्यावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कल्चर वापरून जे बोकाशी खत आहे किंवा प्रोम खत आहे किंवा वेगवेगळे बांधावरच्या वनस्पती आहेत त्याच्यापासून जे अर्क तयार होतात त्याचा वापर करून अतिशय चांगल्या रीतीने आमची शेती होती आणि शिवाय ती सेंद्रिय झाल्यामुळे आज जे कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तेही कमी। कारण जे आपण रासायनिक खते जी मारतो ना त्या रासायनिक खतांमुळे आज कुठे ना कुठे आपल्याला आजारपण वाढलेला आहे किंवा हे दुधातून येतंय किंवा आपल्या जी पालेभाज्या आहेत त्याच्यावरती मारलेले असतात ते आपण तसेच खातोय, त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे। तर ह्या प्रकारे जर आपण सेंद्रिय शेती करण्याकडे आपला कल जर वाढवला तर आज हे जे आजारपण आहे तेही कमी होऊ शकतं आणि शिवाय आपल्या शेतीचा जो कस आहे तोही चांगला राहतो। आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे आज हे खत वापरल्यानंतर जी माती तयार होते तर त्या मातीला आपण 8 दिवसानंतर जरी पाणी दिलं तरी त्याला चालू शकतं। नाहीतर आपण रासायनिक खते वापरली की आज तिसऱ्या दिवशी आमच्या शेतीला जे पाणी द्यावं लागत होतं ते आज 8 ते 10 दिवसानंतर द्यावं लागतं। हे फार मोठा आपला फायदा आहे। पण पाहू शकता इथं सवलतीच्या दरामध्ये आज गोविंद डेअरीने आम्हाला जो बायोगॅस दिलेला आहे तर त्याच्या सलरीचा पण खूप चांगल्या प्रकारे शेतीला वापर होत आहे आणि त्याचं जे सोल्युशन आम्ही तयार करतो त्याचा स्प्रेही आम्ही शेतीवर करतो, तर त्याच्यामुळे अगदी चांगल्या प्रकारची शेती इथं होत आहे। आमच्या घासाची उंची ही नेहमीपेक्षा खूप वाढलेली आहे। तर आज आणखीन शेतकरी बांधवांना मी हे सांगू इच्छिते दूध उत्पादकांना की आज आपण जी रासायनिक खतावरती हजारो रुपये खर्च करतो तर आज हे आपल्या घरचं एवढं छान शेणखत आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आज आपण आपले त्या बाबतीतले पैसेही खर्च खूप वाचवू शकतो। तर नक्कीच ह्याचा सगळ्यांनी वापर करावा। धन्यवाद।